श्री तुकाराम महाराज संस्थान येळेगाव. श्री तुकाराम चरित्र प्रारंभ. अध्याय पहिला. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वत्ये नमः. श्री गुरुभ्यो नमः. ओम नमो जी गणनायका मंगलकारका वरददायका वाङ्मय क्षेत्री विवेकजनका गौरीहराचा कुमरा. आता नमो वाग्विलासिनी शारदा देवी प्रणवरूपिणी ग्रंथवदावया लागोणी स्फूर्ती देई दयाळे. अनादि जे संतजन तयासी मी अनन्य शरण ग्रंथारंभी आशीर्वचन द्यावेची दातारा. ओम नमो श्री गुरु विठ्ठलराया परात्परा जगतारावया त्रैलोक्य व्यापका पूर्णोदया शुद्ध सत्व निर्मल रूपा नासाग्री ठेवणी दृष्टिया ब्रह्मस्तंभ लक्ष्मी सृष्टी मूळतंतु परमेष्टी क्षेत्रज्ञ श्री रुक्मिणी कांता. इडा आणि पिंगळा दामोधी सुषुम्ना माळा ओघ चालती परिमळा ज्ञान भीमेचे आकाशवत सूक्ष्म शक्तीसह क्रीडा परम चद्विलासी विलसी सम ज्योतिरूपा श्री विठ्ठला. सहस्रदल चक्रावरी क्रीडा करिसी नानापरी नाना जगतयानिरी उठती जेवी सर्वाभरण भूषण सर्वा करिसी पालन निर्गुण तुची सगुण लीला दाविसी. रक्तपितादी अंबर तुळसी माळा सुंदर हस्तकी मिरवे शंखचक्र ऊर्ध्वपंड्र विराजे जडित भूषण पदमाळा सिंहासनारूढ सावळा मुकुट कुंडले कौस्तुभमाळा वैजंती शोभे. पांडव पालका घननीळा अरिवर्दना दीनदयाळा पूर्णोदया तू जिव्हाळा निजदासा कारण. सर्वधारा पुंडरीशा परात्पर ज्योती विश्वेशा तत्वज्ञान तत्वप्रकाशा श्री पांडुरंगा. नमो तुझ पुढत पुढती श्री गुरुराया विठ्ठलमूर्ती मम मती सहे स्फुरती. नमो विठ्ठलराया जागृती स्वप्न सुषुप्ती तुची आत्मा विठ्ठलमूर्ती चिद्विलास स्वयंज्योती अद्वयानंदा. पंचकोशाहुनी वेगळाची तू कृपादाणी जगडंबर खेळ खेळुणी साठुणी रमसी. तुझ पुंजू नेने मी बाळक विषय सेवनी मोठे चाळक चंचळ मनासी विवेक नावडे स्वरूपाचा. देवा तुझी कारण्यमूर्ती माझे चित्ती देवणी स्फूर्ती ग्रंथवदवी यथानुगती बैसे मम जीवाग्री. ऐसी बालकाची स्तवन बोली बोबडी वाचा मान्य केली कळवळली माय माऊली दिना लागी. काली माझी जाहले मन भक्तिहीन सेवाहीन विषय सुखे घेऊन राण फेरे फिरती जन्म मृत्यूचे. त्यांचा उद्धार व्हावा दैवे उपजली कणवा अवतार घ्यावा बरवा पोटी इच्छा धरिली. समीपची उभा शुकमूर्ती त्यासी अज्ञापिती श्रीपती तुम्ही जाऊन कलियुगा प्रती जडमूढ तारावे. कोठे घ्यावा अवतार हा पुसता विचार खूण सांगोणी सत्वर पाठविते जाहले. परिशुक करी एक विनंती माझे व्रत असे निश्चिती इह परलोकी स्थिती व्रतस्थ असावे. स्त्रिया सर्व माझ्या माता निश्चय पूर्वीचा तत्वता तो नढळे जन्म घेता ऐसावर देईजे. एकूणी ऐसे नम्रवचन आनंदले रुक्मिणी रमण अवतरसी ममाज्ञे जाण व्रतभंगण होय. आज्ञावंदुनी शिरी निघते झाले सत्वरी शिर ठेवणी चरणावरी निरोप घेतला. जाणुनी परमात्म्याचे हृद्गत अंतरी धरोणी तोच हेत अंतदृष्टी अवलोकित तपशुद्धी पाहिली. अनेक जन्मी तपाचरण केले देवाचे आराधन जपतपादी अनुष्ठान घेतले जया कारणे. ऐसा दिव्य पुरुष देखिला आनंद निर्भय मणी भरला म्हणे येथे जन्म घेण्याला न्यून काही नसेची. संतोषुनी शुकेंद्र जन्मा यावे सत्वर ऐसा करुणी निर्धार उदरी प्रवेशले. कवनग्राम कवनभूमी मौजे सुकळी पुण्यग्रामी अवतरले निजधामी काशीनाथ उदरी. ब्राह्मण थोर पुण्यरूपी यज्ञयागादी बहुतपी ध्यान लावणी निजरूपी स्वरूपी रमती नित्य. सर्व वर्णात वर्णश्रेष्ठ ब्राह्मण जन्म अतिवरिष्ठ त्या माझी यजुर्वेद एकनिष्ठ वेदेशी स्थापिले. अनंत जन्मीचे पुण्य फळले ऐसे निधान उदरी आले कौतुक कोणान कळे परमात्म्याचे.
कांता तयाची पतिव्रता पुत्र इच्छा वागती चित्ता ऋतुकाळ टळोणी तत्वता काही दिवस लोटले दिवसेंदिवस गर्भ वाढे जैसी चंद्रकळा अधिक चढे नवमास भरता प्रकाश पडे तया गर्भाचा गर्भी वसे महामुनी कोण जाणे तयाची करणी दिवस भरता सुदीन पाहुणी अवतरले योगीराज सुकुमार राजीव नेत्र अजान बाहू कोमल गात्र पाहुणे लज्जित शशिमित्र बालका लागी ऐकुणी ऐसी शुभवार्ता परमानंदे उरे पिता सत्वर पाचारुणी पुरोहिता जातक कर्म करविले जन्मकाळ साधिला उत्तम म्हणून नाव ठेविले तुकाराम दान धर्म उत्तमोत्तम दीना कारणे समर्पी शके 1734 वद्य पक्ष फाल्गुन मास रंगपंचमी सोमवार दिवस सूर्योदयी जन्मले इच्छा भोजन द्विजासी वस्त्राभरणे अर्पुण त्यासी सोहळा करुणी महोत्सवासी कुलदीपक प्रकाशिला दिवसेंदिवस वाढे बाळ नाना परी खेळे खेळ संगे घेऊनी गोपाळ खेळू लागे आनंदे अल्पकाळी गत झाली तया योगियाची माय माऊली पित्याचे चिंता काळजी चिंतेची प्राप्त होय बहुता दिवसा पुत्रमुख दैव दाविले संतती सुख माता जाऊनी लेकुरु देख परदेशी जाहले असो इच्छा देवाची नकळे गती होणाऱ्याची जैसी जैसी गती संचिताची होणार ते न चुके असो कोणे एके अवसरी बाळ खेळे ग्रामांतरी खेळत खेळत नदीवरी ग्रामाबाहेरी पै गेले सर्व मिळवणी लहान थोर क्रीडत असता नदी तीर काही होती अणिवार पोर अद्भुत खेळते जाहले गर्ता करुणी वाळू माझारी तुका लोटीला तया भीतरी परी निर्भय बसोणी अंतरी गर्तेतची राहिले जो जन्म मरणातीत तो गर्तेसी काय भीत तेथे राहुणी आनंदात बराच वेळ क्रमी येला ईश्वर करणी अघटित नदीसी पाणी आले अकस्मात गर्ते करुणी लोट जात अगणित न वर्णवे तया उदक काय करी चिरंजीवास कोण मारी साह्य जयासी श्रीहरी तया मरण कैसे त्याही वरा शूकमुनी चिरकाळ चिरंजीव म्हणूनी डांगूरटी वाजे पुराणी गरजो गरजोनी बोलती तोची अवतरला तुका ईश्वर आज्ञेने देखा तया मरणाचा धोका कैसा बसेल नकळे मनी वाटे एक विचार ते जळनो हे पैनगंगा साचार दर्शने होईल उद्धार म्हणून आलिसी वाटे विष्णू चरणी जान्हवी सदा चरण सेवा आठवी तो परमात्मा साठवी ऐसे भक्त हृदयी देवाऊनी भक्त थोर ऐसा शास्त्री केला निर्धार तोची जाणोनी विचार दर्शना आलिसी वाटे कित्येक लोट येऊनी गेले परे गरते बाहेर नाही आले अचल ठाण मांडिले न ढळे काही इकडे सर्व मुले पळाली ग्रामा माझी प्रवेशली पित्यासी वार्ता कळविली कोणी एके पिता पुसे मुलांसी तुका आहे कोणे देसी मुले म्हणती नदी तिरासी गरते माझी राहिला नदीसी जल चढले फार असंख्य लोट येती पुर वाचला नाही हा निर्धार पित्याचे मनी ठसावला पुत्र दुःखे हृदय फुटे हंबरडोनी कंठ दाटे नेत्री अश्रू प्रवाह लोटे विकळ गात्रे जाहली धीरण धरवे अंतरी सत्वर आले नदी तिरी दुःखे आक्रंदोणी भारी हे तुका म्हणोनी मारी हाक पुत्रा लागी तव एका एकी उठला जैसा निद्रेतुनी चेवला सद्गदित कंठ दाटला काशीनाथ पित्याचा कडकडोणी आलिंगण नेत्री लोटले प्रेमजीवन पुसता जाहला वर्तमान झाले हे सर्व तव निर्भय बैसोणी अंकावरी निवेदिता झाला सर्वपरी मग आनंदोनी निर्भरी जय जयकार करीतसे मनी वाटला चमत्कार हा पुत्र नव्हे ईश्वरी अवतार परी मोहपाश अनिवार पुत्रभाव धडवाडे यासी काही काळ लोटला दिवसेंदिवस थोर जाहला न गुंते कोठे पाशाला संसाराचे सदा राहे उदास वृत्ती जगा वाटे पिशाच्य स्थिती मणी दृढ निश्चित भक्ती उत्तम पुरुषाची
भाविक भक्त शोधुनी पाहता त्यासी कळो आले तत्वता हा वेडाणो हे पाहता अंतरी शहाणा दिसतो अभाविक जे अभक्त त्यासी बिभत्स शिव्या देत कोणी निंदो अथवा वंदोत सर्व कर्मातीत जो निंदा स्तुतीचे नसे काम जयाचे मणी आत्माराम सर्व ठिकाणी सदा समदुःखातीत जो उदास वृत्ती मणी आनंद श्री गुरु भेटले चिन्मयानंद मणी भरला परमानंद सद्गुरु प्रतापे आधीच बावण कशी सुवर्ण तयावरी जडावाचे कोंदण तेथे परीक्षका वाचून गणना कोण करील असो ऐसा काही काळ लोटला जगासी भगवत भक्त वाटला चित्तातीत संदेह तुटला पिसेपणाचा जगी गुजबुज उठली तुकाराम कीर्ती प्रगटली धाव धाव येऊ लागली जगमांदी दर्शनाकारणे लाखोत्राचा मंडप धसणी अबाल वृद्ध लागती चरणी भजन पूजन दर्शनी पावन होती तत्काळ अनेक चमत्कार दिसू लागे तो जन भजती लागे वेगे पळता धाव घेती मागे कदा काळी न सोडिती जगाचा उपसर्ग म्हणून शिव्या देती वरकरणी अंतरी नम्र मृदू होणी नवनीत जेवी फणस जीवी गोमटे आत गोड वरी काटे तेवी तुकाराम महाराज वाटे निजदासा कारणे निस्पृहता काय वर्णावी मृत्तिका सुवर्ण एक भावी दृश्य सर्व अभाव भावी मृगजल न्याय बालोन्मत्त पिशाच दिसे जैसा जो भावी तैसे दिसे परिलिप्त नसे कोणे ठाई श्री गुरु जेथे वससी सदा तिकडची वृत्ती अनन्य भावे भजती मना माझी कोणे एके अवसरी जावे श्री गुरु दरबारी म्हणून उमरखेडासी सत्वरी आले उत्साहा कारणे चैत्रमास कृष्ण एकादशी पासोणी पंचरात्र अहरणीशी वेदशास्त्र भजनेसी गजर होतो आनंदे वाजती नाना वाद्यांचे ध्वनी नादणये समाये गगणी कथा कीर्तन नृत्यगानी नाना परी होतसे असंख्य ब्राह्मण भोजन पंक्तीवरी पंक्ती उठती जाण गुरुबंधू गोचर स्वामी म्हणून तेथेच उभे होते इतक्यात तुकाराम आले वर्तमान द्विजासी कळले अंतरी गजबजू लागले भूदेव सर्व किलकिल सर्व करीती आता कैसी करावी गती तुकाराम येता या पंक्ती भ्रष्टाकार होईल त्याने सर्व आचार सोडिला ब्राह्मणातून भ्रष्टला भक्षितो कोणाचेही अन्नाला निशंक होऊनी तो जाईल पंक्तीमधून तरी आत्ताच उठू आम्ही येथून ऐसे भ्रष्टता द्विजमन कळ आलो तयासी अरे कर्माभिमान नाही गेला वरवर धुताती चर्माला द्वादश टिळे गळा माळा शृंगार काय करोणी मणी नाही शुद्ध झाले वरती सोंग व्यर्थ केले कडू दूध या माखले साखरे जेवी असो आम्हा काय कारण व्यर्थ का मणी जाणावे दूषण तात्काळ निघाले तेथून जैन घरा प्रती गेले हाती घेऊनी कंदर्प रोटी आवडीने खातो उठाउठी पूर्ण होणी कृपादृष्टी करीती निजदासावरी पारण लागे कोणा तो एक जाणे पंढरी राणा एरीकडे द्विजपात्री जाणा चमत्कार घटित वर्तला पात्रोपात्री असती कोठे कृमी कीटक दिसती द्विज तटस्थ बैसती हात आखडोणी म्हणती हे कैसे घडले एका एकी नवल देखिले कधी पाहिले ना ऐकिले वर्तले हे विपरीत कौरव पंक्तीत दुर्योधन अपमानिला नारायण द्रौपदीसी चतुर्भुज करुण तेवी घडले द्विजवर्या लज्जायमान सर्व जाहले पात्री कीटक दिसू लागले हे वर्म कळो आले गोचर स्वामीसी अरे तुकया बंधू असेल आला त्याचा कोणी छळ केला पाचा अरुणी आणावे त्याला तात्काळ ये समयी ऐसी बोलुणी सत्वर विप्रधावती पाचचार परी कोठे समाचारण लागे तुकयाचा तव एक ग्रामवासी बोले तया विप्रासी तुका बैसला जैन गृहासी भोजन करी आनंदे शिळी भाकर साधन नाही कांदा हाती असे पाही मिटक्या मारी लवलाही खात त्याथा बैसला ऐसे एकता द्विजवर्य तपे स्थळी पातले
लवला आहे, दोन्ही कर जोडून पाहे, चरणी मिठी मारली. अहंकृती सर्व गळाली, कर्माकर्मी वृत्ती राहिली, सद्गदित अश्रू चालती नेत्रा वाटे. विमलांबू प्रेमधारा, अंगी कंप दाटे थरथरा, चला वेजी दातारा, स्वामी गोचर पाचारिती. अरे जा सांगा तयासी, तुम्ही सोवळे ब्राह्मण पुण्यराशी, मी आचारहीन महाराशी, पातकासी असे. जरी बोलवितो गोचर, तरी मी भेटेन अगोचर, सांगे जाऊनी समाचार, ऐसाची तयासी. त्वा माजविले ढोंग फार, मी येत नाही तेथवर, ऐसा निरोप साचार, स्वामीसी सांगावा. बहु विनवणी थकले, द्विजश्रम वाया गेले, नैराश्य होऊनी परतले स्वामीपाशी. सांगती सर्व समाचार, मणी उमजला स्वामी गोचर, समस्त पाचारुणी द्विजवर पाठविते जाहले. द्विज समुदाय मेळा, तुकयाचे सन्निध पातला, क्षमा करावे जी अपराधाला, चलावे सत्वर. नाना परी विनविती, तया उपजली चित्ती, आता अणजाता भेदपंक्ती, नाश अण्णाचा होईल. ऐसा करुणी विचार, तेथून उठले सत्वर, पंक्ती तयेता योगी पवित्र, काय चमत्कार जाहला. कृमी नाही अस्ति नाही, स्वच्छान्न पात्री पाही, शरणांगत होऊनी द्विजपायी, लागती तुकयाचे. आम्हापासून अपराध घडला, तो पाहिजे क्षमा केला, वारंवार मिठी चरणाला, घालिताती भूदेव. परितो निस्पृह पूर्ण ज्ञानी, अहंकृती नयेच्या स्वप्नी, झडझडोणी केले निघोणी, गोचर स्वामीपासी. म्हणती बरेच ढोंग माजविले, हे द्विज कशास जमविले, ऐसे बोलोणी पातले श्रीगुरुपाशी. दृष्टादृष्ट भेट घेतली, मनोमणी पूजा केली, प्रक्षाळुनी नेत्र जाळी, प्रेमामृते अभिषेकी. अंतःकरण चौफुल्यावरी, बैसवी श्रीगुरु निर्धारी, चंदन लावी परोपरी, सद्वासनेचे. मन आमोद कमल, वाहिल करुणी आमल, धूप अहंतादी सकल, दशांग त्यावरी घातला. नैवेद्यासी जीवदशा, बहु आवडे परेशा, पंचरत्न ताटी भरुणी कैसा, बुद्धिबोधे समर्पी. पंचप्राणाची आहुती समर्पी श्रीगुरु रायाप्रती, षड्रसान्न यथा निगुती, कामक्रोधादी पात्री भरी. घासा मागे घास, यज्ञमुखी घाली सावकाश, रसा मागे रस, घेऊन तृप्त जाहले. धालेपणाचे ढेकर, श्रीगुरु देती वारंवार, हस्तोदक देऊणी सत्वर, चित्तोदके करक्षाळी. चौदेहाचे चौरंग, त्यावरी विराजे श्रीरंग, त्रयोदश गुणी तांबूल सांग, देते झाले श्रीगुरु ते. स्थूळादी सूक्ष्मेंद्रिय, मणिधारणा करुणी स्वये, पुष्पांजळी परमप्रिय, श्रीगुरुसी अर्पिती. हृदयमंजक जडावाचा, हिरे जडित कोंदणाचा, त्यावरी पहुडवणी प्रेमाचा, दास उभा आपण. ऐसे मानस पूजा आवडली श्रीगुरु राजा, अनावर प्रेम बोजा डुलू लागे. अंतरी प्रेम पाझरे, वरी समाधी डुलू एकसरे, निज भक्त पाहती निर्धारे, जय जयकार गरजती. काही कुटील अभक्त, त्यासी हे सुख अप्राप्त, म्हणती जड केवी चळत, हे सत्य न वाटे. ऐसी शंका उपजली, ती पाहिजे दूर केली, श्रीगुरुचरणी मिठी घाली, उत्तर द्यावया मती मागे. जो ब्रह्मांडाची घडी मोडी, करी एकेची काळा निर्वडी, त्यासी समाधी चळन परवडी काय असे. पृथ्वी आप तेज, वायू हलवी सहज, तेथे समाधीचे अगाज काय असे. तया प्राणापान व्यान, उदान आणि समान, एके सत्ते चळवी जाण, त्यासी समाधी अगाध काय. अचेतनासी चेतवी, ब्रह्मांड गोल चळवी, त्यासी अगाध आहे केवी, समाधी चळन. ऐसे ऐकुणी श्रोते, मान देती वचनाते, तटस्थ पाहुणी राहते जाहले ठाई. राहिले मागील अनुसंधान, ऐसी मानस पूजा करुण, पंचरात्री क्रमण, येते झाले ग्रामासी. दिवसेंदिवस अपार, दर्शना येती नारी नर, महिमा वाढली फार, जगी चर्चा प्रकटली. पुढील अध्यायी निश्चित, कथा असे रसभरित, सावध होऊन या चित्त, द्यावे संत सज्जनी. बैसोणी मम अंतरी, श्री सद्गुरु साह्य करी, आधीच पुढील उत्तरी, सुचविती दयाळू.
एरवी मी मतिमंद देखा, तुम्हासी असे ठाऊका. सद्गुरु कृपेचा आवाका, वेदादिका अगम्य. इति श्री संत लीलामृत परमहंस तुकाराम चरित्र. मंदमुखी जीवन बोलत, प्रथमाध्याय गोडहा. श्री परमहंस सद्गुरुनाथार्पणमस्तु. श्री तुकाराम चरित्र